अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही सर्वजण कसे आहात आणि तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपला स्वामी परिवार वाढत आहे. सध्या 1K फॅमिली कंप्लीट झालेली आहे आणि अशीच फॅमिली मोठं हो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आणि तुमचे कशी स्वामी सेवा सुरू आहे, नामस्मरण कसे करताय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला तेही कमेंट करून सांगा. आणि तुमच्या आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. कारण का आपण स्वामींची सेवा करतो तर आपल्या इच्छा आणि आपली यश मिळवून देण्याचे जे आहे ते स्वामींकडे आपण सोपवलेलं असतं. त्यामुळे ते सर्व स्वामी बघून घेतील. आपण फक्त आपलं कर्म आणि आपल्या जे कर्तव्य आहे त्याच्यात ते आपण पार करायचं, बाकी सर्व स्वामींवर सोडून द्यायचं. कारण का स्वामी म्हणतातच, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तसंही प्रारब्ध कोणाला चुकलेला नाही आहे. कारण का प्रत्येकाच्या जीवनात दुःख हे येत असतं, पण आपण स्वामी सेवा केल्यामुळं त्या दुःखातून कसा मार्ग काढायचा हे आपल्याला आपले स्वामी सांगत असतात. त्याचमुळे जर आपण आता कोणी म्हणतील की स्वामी सेवा केल्याने त्यांना दुःख नाही येणार का? नाही, सर्वांनाच दुःख असतं, सर्वांनाच प्रारब्ध आहे. पण त्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी स्वामी आपल्याला मदत करतात. त्याचमुळे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वांनाच म्हणजे काही काही आपल्या गोष्टीमुळे आपल्याला खूप सारा मानसिक त्रास होतो. कोणाचे पैशांमध्ये नुकसान झालेलं असतं, कोणाला घरामुळे कोणाची तब्येत ठीक नसती, कोणाची मिस्टरांची तब्येत ठीक नसती, कोणाच्या आईवडिलांची तब्येत ठीक नसती, किंवा कोर्ट कचेऱ्या यामुळे मानसिक त्रास खूप असतो. म्हणजे घरामध्ये कलेश असतो, कोणाशी शेजारणीशी भांडण असतं. मग त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास खूप होतो. म्हणजे त्याच गोष्टी आठवत राहतात. झोपलो तरी त्याच गोष्टी चालत राहतात की ही मला हे बोलली, ती मला हे म्हटली, माझं याच्यासोबत भांडण झालं. त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि रात्री झोपही येत नाही. खूप झोप येते पण डोळे लावलं की तोच विचार येतो. असं खूप जणांसोबत होतं. त्याच जणांसाठी काय उपाय करायला पाहिजे, कोणती स्वामी सेवा करायला पाहिजे, आज ते आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि थोडाफार विचार हे सर्वांनाच येत असतात की म्हणजे उद्या काय करायचंय, रात्री झोपल्यावर आपल्याला उद्याच्या डब्याचं टेन्शन वगैरे, लहान मुलांना शाळेत सोडवायचंय, मिस्टरांना काय असं तसं थोडेफार विचार आले तर एवढं काही नाही. पण मानसिक त्रास असा असतो की आपल्याला रात्रीची झोप उडवून, आपण म्हणतो ना रात्रीची झोप उडाली आहे माझी, तसं होतं. आपल्याला आपल्या मिस्टरांना किंवा स्वतःला जर दोघांनाही हा त्रास होत असेल तर दोघांसाठीही उपाय करायचा, किंवा जर मिस्टरांना त्रास होत असेल तर त्यांनीच हा उपाय करायचा. ओके, आपण सांगू शकतो मिस्टरांना, सगळी तयारी करून देऊ शकतो आणि त्यांना जो आहे तो उपाय करायचा. आणि हेच याच्यातून हा 40 दिवस जर आपण उपाय केला, 40 किंवा 41 दिवस हा जर उपाय केला तर आपली जे चिंता त्रास आहे ना हा पूर्णपणे आपल्या आयुष्यातून निघून जातो. तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही मला कमेंट करून सांगाल की आमचं असं होतं आणि आमचं तसं ते गेलं आहे, मानसिक त्रास आता होत नाहीये. आणि स्वामींची सेवा ही चालूच ठेवायची, स्वामींचं नामस्मरण चालूच ठेवायचं. आणि हा उपाय मी तुम्हाला आता सांगते. आपण दिवसभर एवढं काम करतो तेव्हामुळे आपल्याला रात्रीची चांगली झोप ही पाहिजेच असते. त्यासाठी आपल्याला विशेष अशी सेवा आणि उपाय करणार आहोत. आपण सेवा बघूयात पहिल्यांदा. ज्या खोलीत आपण झोपतो, म्हणजे कुठेही झोपतो, बेडरूममध्ये झोपतो, हॉलमध्ये झोपतो, तिथे आपण सेवा करायची. आणि कुठेही केली तर काही नाही, ज्या ठिकाणी आपण झोपणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ती सेवा शुद्ध गाईच्या दिवा लावायचा आहे. रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे आपण सर्व काम वगैरे झाले की आपण रात्री झोपायच्या आधी तो शुद्ध गाईचा दिवा आपल्या त्या रूममध्ये लावायचा आहे. तुमच्या बेडरूममध्ये दिवा लावायचा आहे. फुलवात असल्यामुळं तो वरतीच जाणार आहे. फक्त दक्षिण दिशेला तोंड करून सेवा करायची नाही, बाकी तुम्ही पूर्व पश्चिम या दिशेला सेवा करू शकता. रोज रात्री आपली दिनचर्या म्हणजे आपले सगळे झाले कामं की आपल्याला सेवा करायची आहे. आणि सेवा सुक्तम रात्री म्हणायचं. आणि रात्री सुक्तम म्हटल्यानंतर श्री दुर्गा सप्तमी पाठामध्ये आहे ते रात्री सुक्तम म्हणायचं ते. आणि सिद्ध कुंजिका मंत्र हे पण आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे दोन्ही झालं एकदा म्हणून की आपल्याला लगेच झोपी जायचं आहे. दिवा लावल्यावर सुगंधित एक अगरबत्ती लावा. सुक्तम, सिद्ध कुंजिका हे दोघे एकदा म्हटले की मग शांत होईपर्यंत आपल्याला बसायची, दिवा शांत होईपर्यंत आपल्याला बसायची गरज नाही आहे.
ते दिवा आपण झोपू शकतो. स्तोत्र मंत्र म्हटलं की जाऊन झोपायचं. ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाही. मांसाहार अर्थात वर्ज्य असणार. तुम्ही जर मांसाहार करून जर हे सेवा करणार असाल तर ते बिलकुल जमणार नाही. मांसाहार वर्ज्य करायचा. आणि ज्यांना मांसाहार वर्ज्य करून शक्य होत नाही किंवा आता बघा ज्याला मानसिक त्रास असतो ते काहीही करायला तयार होतो. त्यामुळेच मांसाहार वर्ज्य करून आपण स्वामींची कुठलीही सेवा करायची. आणि प्रार्थना करायची की आपला हा मानसिक त्रास आहे तो कमी होत आहे. आणि 40 दिवस मांसाहार केला तर काहीही होत म्हणजे न केला तर काही होत नाही एवढं. आणि ज्यांना मानसिक त्रास असतो तो जर त्रास घालवायचा असेल तर एवढं करावं लागेल. आणि जिथं झोपता त्याच्यावरती म्हणजेच आपल्या डोक्याच्या जर आपण खाली जमिनीवर झोपलो तर डोक्याच्या वरती आपल्याला एक तांब्याभर पाणी भरून त्याला फुलपात्र ठेवून आपल्याला तसं ठेवायचं आहे. आणि ते फुलपात्र तो आपल्याला तांब्या उद्या सकाळी आपल्याला अंगणात ते पाणी पूर्ण फेकायचं आहे. जसं सडा टाकतो तसं सगळीकडे नाही, एकदाच असं फेकायचं आहे. कारण का पाणी हे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे त्याच्यात सगळे निगेटिव्ह जे आपले मानसिक विचार वगैरे आहेत त्या शक्ती त्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे आपल्याला ते घराच्या बाहेर अंगणात टाकून द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणसाल की आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, सोसायटीमध्ये राहतो तर कसं करणार? तर सकाळी उठल्यानंतर पहिले आपण जे काम करल डोळे उघडल्यानंतर ते पाणी घ्यायचं आणि खाली आपल्या गेटच्या बाहेर आपण टाकू शकतो. आणि जर गेटच्या बाहेरही तुम्हाला टाकणं झालं नाही तर थोडंसं का होईना आपल्या थोडं दरवाजाच्या बाहेर थोडंसं टाका आणि बाकी सिंकमध्ये टाका. आपला मेन उद्देश असाच आहे की जे निगेटिव्ह विचार वगैरे शक्ती ज्या आहेत त्या आपल्या निघून जायला पाहिजे आपल्या घरातून. त्याच्यामुळे आपण तेही करू शकतो आणि सगळं काही पॉसिबल आहे. जर आपल्याला त्याच्यापासून मुक्तता हवी आहे, आपल्याला शांत झोप लागावीशी वाटते, मानसिक स्वास्थ्य जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर आपण नक्कीच हे करू शकतो. जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपल्याला गाईचा दिवा लावायचा आहे. गाईचा दिवा लावल्यानंतर सुगंधित अगरबत्ती लावायची आपण ज्या रूममध्ये झोपणार आहोत तिथे. आणि सुक्तम आणि सिद्धी कुंजिका स्तोत्र हे सर्व आपल्याला म्हणायचं आहे एक एकदा. आणि नंतर लगेचच झोपायचं आहे आणि तिथे एक तांब्या आणि त्याच्यावर फुलपात्र भरून हे ठेवायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ते आपल्याला दरवाजाच्या बाहेर टाकून द्यायचं आहे. आणि हे आपण असं लगातार 40 दिवस 41 दिवस केलं की आपल्याला अनुभव येईल, तुम्हालाही अनुभव येईल. मलाही खूप मानसिक त्रास होत होता. मीही माझा कधी अनुभव शेअर करेल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला माझा अनुभव ऐकायचा असेल. कारण का मला झोपच लागायची नाही. कारण का असं वाटायचं झोपेच्या गोळ्या घ्याव का? पण गोळ्याही आपल्याला तसं डॉक्टरांना सांगूनच घ्यावं लागतं. तसं काही घेता येत नाही. म्हणजे इतका त्रास होत होता की मी सांगू शकत नाही. पण खरंच स्वामी आहेत म्हणूनच मी त्याच्यातून बाहेर निघू शकले. श्री स्वामी समर्थ.